नमस्कार, मी अमित केद्रे. तुम्ही पाहता न्यूज 18 लोकमत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी येते. जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यामध्ये 26 निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला होता. यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली. पाकिस्तानने केलेल्या या नापाक कृत्याला जशास तसं उत्तर देण्याची मागणी देशवासियांकडून केली जाते. यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात कडक पावलं उचलली असून चारही बाजूंनी पाकिस्तानची कोंडी करण्यात येते. यानंतर आज पुन्हा एकदा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मोठं वक्तव्य केलंय. जे करोडो देशवासियांच्या मनात आहे तेच घडणार असं राजनाथ सिंह यांनी एका कार्यक्रमात म्हटलंय. मोदींच्या नेतृत्वात देशाला जे वाटतं तेच होईल असं सांगत त्यांनी पाकिस्तानला थेट इशारा दिला. साथियों, एक रक्षा मंत्री के रूप में मेरा दायित्व है कि मैं अपने सैनिकों के साथ मिलकर देश की सीमाओं की सुरक्षा सुनिश्चित करूं और मेरा यह दायित्व है कि अपनी सेना के साथ मिलकर देश के ऊपर आंख उठाने वालों को मुंहतोड़ जवाब दूं। और आप सभी हमारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी को अच्छी तरह जानते हैं। उनकी कार्यशैली से भी अच्छी तरह परिचित हैं, उनकी दृढ़ता से भी अच्छी तरह परिचित हैं। जोखिम उठाने का भाव किस तरीके से उन्होंने सीखा है अपने जिंदगी में, उससे भी आप अच्छी तरह समझते हैं। मैं आपको आश्वस्त करना चाहता हूं, प्रधानमंत्री मोदी जी के नेतृत्व में जैसा आप चाहते हैं वैसा होकर रहे हैं। आणि आता घेऊया बातम्यांचा वेगवान आढावा. महायुतीत शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादीतील वादाचा नवा अंक समोर आलाय. महाबळेश्वर पर्यटन महोत्सवाला अजित पवारांची अनुपस्थिती होती, तर कालच्या राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला एकनाथ शिंदे गैरहजर होते. त्यामुळे महायुतीत नाराजी आहे का असा सवाल सध्या उपस्थित केला जातोय. पर्यटन विभागाला चालना देण्यासाठी महायुतीने मोकळीक दिली अशी भावना महाबळेश्वरच्या पर्यटन महोत्सवात मंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केली. अजितदादा हवे होते ते असते तर अधिकचा निधी मिळवण्यासाठी सोपं झालं असतं अशी खंत शंभूराज देसाईंनी व्यक्त केली. महाबळेश्वरच्या पर्यटन महोत्सवात एकनाथ शिंदेंनी जोरदार टोलेबाजी केली. मी जेव्हा गावी येतो तेव्हा इकडचं तापमान खाली येतं आणि मुंबईचं तापमान वाढतं असा टोला त्यांनी लगावलाय. तर लंडनपेक्षा महाबळेश्वर बरं आहे असं शिंदे म्हणाले. पुण्यात भाजपाची कार्यकर्ता बैठक संपन्न झाली. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती बैठकीचं आयोजन केलं होतं. काँग्रेसचे कार्यकर्ते फोडा आणि आपला पक्ष वाढवा असा अजब कानमंत्र भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी आपल्या कार्यकर्त्यांना दिलाय. काँग्रेसचे जास्तीत जास्त कार्यकर्ते भाजपात घेण्याचा सल्ला बावनकुळेंनी दिलाय. शिवसेना उभाटा नेते विनायक राऊतांनी पंतप्रधान मोदींवरती निशाणा साधलाय. देशाचे पंतप्रधान जम्मू काश्मीरला का गेले नाहीत, त्यांनी मृतांच्या नातेवाईकांची भेट का घेतली नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. विक्रमगड विभाग सहकारी भात आणि भगर गिरणी लिमिटेड संचालक पदाच्या निवडणुकीत भाजपाच्या किसान विकास पॅनलचा दारुण पराभव झालाय. किसान विकास पॅनलला 11 पैकी केवळ एका जागेवरती समाधान मानावं लागलंय. भारताने पाकिस्तानला आणखीन एक दणका दिलाय. रामबनमधील बगलिहार धरणाचे सर्व दरवाजे बंद करण्यात आले. दरम्यान चिनाब नदीचा प्रवाह घटल्यामुळे पाकिस्तानमध्ये पाणीबाणी निर्माण झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि हवाई दलाच्या प्रमुखांमध्ये 40 मिनिटं चर्चा झाली. पाकिस्तानला सडेतोड उत्तर देण्यासाठीच्या ॲक्शन प्लॅनवर पंतप्रधान मोदी आणि हवाई दलाच्या प्रमुखांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे. भारतीय वायुसेनेची ताकद आणखीन वाढणार आहे. भारताने रशियासोबत ईगल-एस मिसाईल खरेदी करार केलेला आहे. शत्रूचं फायटर जेट, हेलिकॉप्टर आणि ड्रोन उद्ध्वस्त करण्याची क्षमता ईगल-एस मिसाईलमध्ये आहे. पंजाबमधील वायुदल आणि लष्करी छावण्यांची हेरगिरी करणारे ISIच्या 2 गुप्तहेरांना अमृतसरमधून अटक करण्यात आली. हे दोन्ही गुप्तहेर स्थानिक गँगस्टरच्या मदतीने संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवत होते. जम्मू काश्मीरमधील रामबनच्या या ठिकाणी लष्कराचा एक ट्रक 200 ते 300 मीटर दरीमध्ये कोसळला. या अपघातात 3 जवानांचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचं एक्स खातं भारताने बॅन केलेलं आहे. तर पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष बिलावल भुट्टो
यांचं खातं बॅन करण्यात आलंय. यापूर्वी सुद्धा भारताने पाकिस्तानशी संबंधित अनेक खाती ही बॅन केली होती. जर्मनीच्या म्युनिक शहरात पहलगाम हल्ल्याचा निषेध करण्यात आला. यावेळेला शांततेत आंदोलन करत अतिरेक्यांवरती कारवाईची मागणी केली. कराडच्या तासावडे एमआयडीसीत उद्योजकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आमदार अतुल भोसले यांनी बैठकीचं आयोजन केलं होतं. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण कधीच कराड एमआयडीसी विषयी बोलले नाहीत अशी टीका आमदार भोसलेंनी केली. वाशिमच्या मंगळूरपीर एसटी आगाराला नवीन एसटी बसेस देण्यात आल्या. वाशिम विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे आमदार श्याम खोडे यांच्या पुढाकारातून या एसटी बसेस मिळाल्या. अहिल्यानगरच्या राजूर गावात कावीळचा प्रादुर्भाव पसरला. शेकडो नागरिक कावीळ आजाराने बाधित झाले. दरम्यान पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी रुग्णांची भेट घेतली आहे. यावेळी विखे पाटलांनी आरोग्य यंत्रणेला चांगलंच खडसावलंय. अमरावतीत 4थ्या ऑल इंडिया फेडरेशन कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी हरियाणाचे कॅबिनेट मंत्री कृष्णलाल पवार यांनी भेट दिली. यावेळेला पवार यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. वर्धा जिल्ह्यातील देवळीकडे 9 ते 12 मे दरम्यान राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा पार पडणार आहे. राज्यमंत्री पंकज भोयर यांच्या प्रयत्नातून देवाभाऊ कबड्डी स्पर्धा पार पडणार आहे. इंदापूर तालुक्यातील वालचंद नगर इकडे महाभारत बैलगाडा शर्यतीचा शुभारंभ क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते पार पडला. यावेळेला परिसरातील बैलगाडा प्रेमींनी शर्यतीचा थरार अनुभवलाय. रायगड जिल्ह्यातील माणगावमध्ये एसटी कर्मचाऱ्यांचं राज्यव्यापी महाअधिवेशन होणार आहे. या अधिवेशनाला संपूर्ण महाराष्ट्रातून सुमारे 50,000 एसटी कर्मचारी हजर असतील. वेतनवाढीसाठी हे अधिवेशन भरवलं जात आहे. एसटी महामंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला माणगाव इकडे पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. एसटी कर्मचाऱ्यांची बँक आमच्या हातात द्या अशी मागणी करणारा ठराव या बैठकीत मंजूर करण्यात आला. पुणे बंगळुरू महामार्गावर स्टंटबाजी करतानाचा व्हिडिओ समोर आला. धावत्या इलेक्ट्रिक दुचाकीवरती हा तरुण स्टंटबाजी करताना दिसून येतोय. या स्टंटबाजीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय. 12वी परीक्षेचा निकाल उद्या जाहीर होणार आहे. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळांनी माहिती दिली. उद्या दुपारी 1 वाजता ऑनलाईन पद्धतीने हा निकाल पाहता येणार आहे. पुणे मुंबई महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. वडगाव ब्रिजवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे महामार्गावरती वाहतूक कोंडी झाली. पुण्याच्या कात्रज परिसरात कचरा डेपोला भीषण आग लागली. या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला. मुंबई नाशिक महामार्गावर कंटेनरचा अपघात झाला. भिवंडीतील वडपेजवळ ऑइलची वाहतूक करणारा कंटेनर उलटल्यामुळे तेलगळती झाली. यामुळे महामार्गावर वाहतुकीवर परिणाम झाला. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि त्याला लागून असलेल्या आरे वसाहतीत 54 बिबट्यांचं अस्तित्व असून त्यामध्ये 4 पिल्लांचा समावेश आहे अशी माहिती वन विभागानं दिली. 10 वर्षांपूर्वी इकडे 31 बिबटे होते. दशकभरात यामध्ये तब्बल 23 बिबट्यांची वाढ झाली. डोंबिवलीत 2 गटात राडा झालाय. विधानसभा निवडणुकीत झालेल्या वादाच्या रागातून माजी नगरसेवक विकास म्हात्रे समर्थक आणि मेघराज तुपांगे यांच्या समर्थकांमध्ये राडा झाला. या राड्यामध्ये 3 ते 4 जण जखमी झाले. पश्चिमेकडील गोविंदवाडी परिसरात तबेल्यामध्येच बैलांची कत्तल होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. बैलांची कत्तल करून विक्री करणाऱ्या 29 वर्षीय आरोपीला कल्याण बाजारपेठ पोलिसांनी अटक केली. नगर पुणे महामार्गावर शिरूरवरून पुण्याला जाणाऱ्या कारचा अपघात झालाय. कारचं नियंत्रण सुटल्यामुळे ही कार गाळ्यामध्ये शिरली. यामध्ये गाळ्याचं शटर आणि भिंत कोसळल्यामुळे मोठं नुकसान झालंय. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. ठाण्यातील माझेवाडा उड्डाणपुलावर मास्टिंग टाकण्याचं काम हाती घेण्यात आलं. त्यामुळे 22 मे पर्यंत रात्री 11 ते पहाटे 5 दरम्यान वाहन चालकांना अन्य रस्त्याचा वापर करावा लागणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा उपविभागात जोरदार गारपीट झाली. बल्लारपूर, गोंडपिंपरी, राजुरा, कोरपना आणि गडचांदूर इकडे गारांचा वर्षाव झाला. त्यामुळे आंब्यांचं यात मोठं नुकसान झालंय. त्यामुळे आंबा बागायतदार शेतकरी सध्या चिंतेत सापडला आहे. वर्ध्याच्या सेलू तालुक्यात काही गावात अवकाळी पावसासह गारपीट झाली. गारपिटीमुळे पपई, केळी तसंच इतर फळ पिकांचं मोठं नुकसान झालंय. चंद्रपूरच्या विविध तालुक्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली तर काही ठिकाणी गारपिटीचा तडाखा बसला. या पावसामुळे नागरिकांना उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळाला. नागपूरमध्ये सलग दुसऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावली तर काही भागात गारपिटीचा तडाखा बसलाय. कालही नागपूरच्या पारडी परिसरात मोठ्या प्रमाणात गारपीट झाली होती. सोलापूर जिल्ह्याच्या तापमानात मोठी वाढ झाली. त्यामुळे महिलांनी एकत्र येत पाणपोई सेवा सुरू केली. बीड जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलाय. लागवडीसाठी केलेला खर्च निघत नसल्यामुळे कांदा उत्पादक हवालदिल झालाय.
तर उन्हाचा पारा वाढल्यामुळे कांदा काढणीसाठी मजूर मिळत नाहीये, त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आलाय. अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं वर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी सकल मातंग समाजाच्या वतीने येत्या 20 तारखेला मुंबईमध्ये जनआक्रोश महाआंदोलन केलं जाणार आहे. याच्या तयारीसाठी नांदेडमध्ये पहिली राज्यस्तरीय जनजागरण परिषद पार पडली. जालन्यात गोदावरी नदीतील पाणी पूर्णपणे आटलेलं असून नदीपात्र कोरडं टाक पडलंय. जालन्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदीच्या पाण्यावरती शेकडो गावं अवलंबून आहेत. मात्र गोदावरी कोरडी पडल्यामुळे ग्रामस्थांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. लातूर जिल्ह्यातील 51 परीक्षा उपकेंद्रांवरती नीट परीक्षा सुरळीतपणे पार पडली. यावेळेला प्रत्येक परीक्षा केंद्रावरती पोलिसांचा बंदोबस्त तैनात होता. नांदेड जिल्ह्यातील 56 केंद्रांवर 21,000 विद्यार्थ्यांनी नीटची परीक्षा दिली. कोणताही गैरप्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात होता. साताऱ्याच्या महाबळेश्वरमध्ये पर्यटकांनी मोठी गर्दी केली. दरम्यान पर्यटनाचं विहंगम दृश्य कॅमेऱ्यामध्ये कैद झालंय. हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यात केंद्रा खुर्द हिवरा शिवारात वन्य प्राण्यांनी हैदोस घातला. या शिवारातील केळी बागेत रानडुकरांनी मोठी नासाडी केली, त्यामुळे शेतकऱ्यांचं यात नुकसान झालंय. अहिल्यानगर जिल्ह्यातील राजूर गावात कावळीनं थैमान घातलंय. कावळीमुळे 2 मुलींनी त्यांचा जीव गमावलेला, त्यामुळे आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली. अनेक रुग्णांवरती शासकीय आणि खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नागपूर पालिकेच्या 10 झोनच्या माध्यमातून कर भरणामधून पालिकेला उत्पादन मिळतं. मात्र पालिकेचा पाणीपट्टीवरील खर्च उत्पन्नापेक्षा जास्त आहे. पालिकेची थकबाकी शेकडो कोटींच्या घरात गेली. नांदेड शहरात आणि ग्रामीण भागातील नागरिकांना अघोषित भार नियमनाचा सामना करावा लागतो. रोज 2 ते 3 तास वीज जात असल्यामुळे नागरिक उन्हानं हैराण झाले. जळगाव जिल्ह्यात केळी कापणीला सुरुवात झाली आहे. मात्र केळ्याला चांगला दर मिळत नसल्यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. 4 मे रोजी जागतिक अग्निशामक दिवस सर्वत्र साजरा करण्यात आला. यावेळेला जीवाची बाजी लावत नागरिकांचं संरक्षण करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा चोपडा नगर परिषदेत सत्कार केला. धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बीड जिल्ह्यातील कुख्यात खिडकी गँगच्या मुसक्या आवळलेल्या आहेत. खिडकी गँगमधील 5 जणांना ताब्यात घेत लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. तासगावात आई बहिणीने तरुणाची हत्या केली. मयूर माळी असं या युवकाचं नाव असून डोक्यामध्ये दगड घालत त्याची आई आणि बहिणीनेच हत्या केली. नंतर मृतदेह जाळून तरुणाने आत्मदहन केला असा बनाव केला. या प्रकरणात पोलिसांनी संबंधित आरोपी महिलांना ताब्यात घेतलाय. सावंतवाडी तालुक्यातील भाजपाच्या महिला पदाधिकारी अन्नपूर्णा कुरगाकोर यांच्या घरी चोरटे चोरी करायला आले होते. दरम्यान चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. नागपूर विमानतळावर 10 किलो गांजा जप्त करण्यात आलाय. पार्सलच्या माध्यमातून गांजाची तस्करी केली जात होती. दरम्यान पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू. जळगाव ते शिरसोली मार्गावर भरधाव कारचा भीषण अपघात झाला. चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झालाय. बीडच्या माजलगावात चोरट्यांची दहशत पसरली आहे. एका रात्री दुकान, हॉटेल, मेडिकल फोडून चोरट्यांनी लाखोंचा मुद्देमाल लंपास केलाय. दरम्यान हे चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले. नागपूर शहर पोलिसांनी चोरीला गेलेले फोन, दुचाकी हस्तगत करत मूळ मालकांना परत केलेत. एकूण 75 लाखांचा मुद्देमाल परत करण्यात आला. छत्रपती संभाजीनगरात LLB सह अन्य शाखांच्या प्रवेशपूर्व परीक्षेदरम्यान विविध महाविद्यालयांमध्ये चोरीच्या घटना घडल्या. परीक्षार्थींनी परीक्षा केंद्राबाहेर ठेवलेल्या साहित्याची चोरी करण्यात आली. जळगावच्या फैजपूर आमोदा मार्गावरती 2 ऑटो रिक्षांची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात एका तरुणीचा मृत्यू झालाय. पालघर जिल्ह्यातील विक्रमगड या रस्त्यावर कार आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाली. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झालाय. नांदेडमध्ये तापमान 43 अंशांवरती पोहोचले. नांदेडच्या देगलूरमध्ये वाढत्या उन्हामुळे विद्युत डीपीने पेट घेतलाय. विद्युत डीपी जळल्यामुळे देगलूरच्या बसवेश्वर चौक परिसरात विद्युत पुरवठा खंडित झालाय. यावल तालुक्यातील आमोदा गावाजवळ एका रिक्षाचा भीषण अपघात झाला. या अपघातात एकाचा मृत्यू झाला तर 5 जण गंभीर जखमी आहेत. नागपूरच्या काटोल रोडवरती ट्रक आणि मिनी टेम्पोची समोरासमोर धडक झाल्यामुळे भीषण अपघात झाला. या अपघातात 2 जण गंभीर जखमी झाले. चंद्रपूरच्या चिमूरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 350 पेटी बनावट दारू जप्त केली. या कारवाईमध्ये 1,09 लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. धाराशिवच्या तोरंबा शिवारात एका खड्ड्यात अर्धवट जळलेलं प्रेत आढळल्याची घटना घडली. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली.
हिंगोलीच्या वसमतमध्ये घरात तलवारी आणि बंदूक बाळगणाऱ्यांवरती कारवाई करण्यात आली. यावेळेला शस्त्र बाळगणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. बुलढाण्याच्या घाटपुरी पिंपळगाव राजा मार्गावरती टिप्पर खाली येऊन दुचाकीस्वाराचा मृत्यू झालाय. तांदूळवाडी फाट्याजवळ झालेल्या अपघातात एकाचा बळी गेलाय. बेळगावातील कालिका माता मंदिर परिसरात एका हॉटेलजवळ तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. तरुणाच्या पत्नीनेच नातेवाईकांनी हत्या केल्याची माहिती समोर येते. पत्नीच्या अनैतिक संबंधातून हत्या झाल्याचा आरोप तरुणाच्या आईनं केला आहे. परभणीतील युवकाने नांदापूर या गावात येत आत्महत्या केली. पाण्याच्या टाकीला गळफास घेत आपलं जीवन संपवलंय. बीडच्या खानापूरमध्ये एका निर्दयी बापाने पोटच्या मुलाची हत्या केली. मद्यप्राशन करत त्रास देत असल्याच्या वादातून ही घटना घडली. बेळगावच्या पाळधीतील मंदिराच्या दानपेटीतून 72,000ची चोरी करण्यात आली आहे. चोरट्यांनी सिद्धी गणपती मंदिराची दानपेटी फोडली आणि सही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. योगसाधक शिवानंद बाबा यांचं निधन झालंय. वाराणसीमध्ये 128व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. बाबा शिवानंद यांनी आपलं संपूर्ण जीवन योग साधनेसाठी समर्पित केलंय. एक छोटासा ब्रेक, लगेचच परत होतो. पाहत राहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर पुन्हा स्वागत. बातमी साताऱ्यातून आहे. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरमध्ये सुरू असलेल्या महापर्यटन उत्सवाच्या ठिकाणी स्वागत कमान कोसळली. गोल्फ मैदान या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम सुरू असताना सगळा प्रकार घडला. टेम्पोच्या धडकेमुळे ही स्वागत कमान कोसळली. कोणी जखमी झालं नसलं तरी काही वाहनांचं यामध्ये नुकसान झालं. या स्वागत कमानीला टेम्पोशी धडक बसली आणि यानंतर ही कमान खाली कोसळली. याच्या खाली काही वाहनं होती, त्यामुळे या वाहनांचं यामध्ये नुकसान झालंय. आता बघूया उर्वरित वेगवान बातम्या. अमरावतीमध्ये सुरू असलेल्या 3 दिवसीय ऑल इंडिया फेडरेशन कबड्डी स्पर्धेच्या समारोपाला उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी हजेरी लावली. देशभरातील 9 राज्यातील पुरुष आणि महिलांच्या कबड्डी संघांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलाय. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या वतीने संत्रानगरीत आंबा, मिलेट आणि धान्य महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. या महोत्सवात कोकणातील हापूस, पायरी, दशहरी तसेच गडचिरोलीसारख्या दुर्गम भागातील कलेक्टर आंबा प्रदर्शनात ठेवण्यात आलाय. पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणी 5 लाख रुपयांची सोन्याची तुळशीची माळ अर्पण करण्यात आली. अलका घाडगे यांनी ही माळ अर्पण केली. दरम्यान मंदिर समितीच्या वतीने त्यांचा सत्कार केला. पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सध्या यात्रांचा उत्सव सुरू आहे. यात्रेनिमित्ताने विविध ठिकाणी बैलगाडा शर्यतींचा थरार पाहायला मिळतोय. खेड तालुक्यातील मोहितेवाडी इकडे मच्छिंद्र पोतले हे वर्षाला 800 ते 1000 बैलगाडी विक्री करत असतात. यातून 30 ते 40 लाखांची उलाढाल होते. बेळगावमध्ये 11व्या फ्युचर ॲग्रिकल्चर लीडर ऑफ इंडिया या संमेलनाचं आयोजन करण्यात आलं. या संमेलनात महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील 1000 पेक्षा अधिक विद्यार्थी आणि शिक्षकांनी सहभाग नोंदवला. एक छोटासा ब्रेक, लगेचच परत होतो. पाहत राहा न्यूज 18 लोकमत. उर्वरित वेगवान बातम्या. हिंगोली शहरातील जिल्हा परिषद प्रशालेच्या मैदानावरती व्हीलचेअर क्रिकेट टुर्नामेंटचं आयोजन करण्यात आलंय. व्हीलचेअर स्पोर्ट्सच्या वतीने ही क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली. मराठवाड्यात पहिल्यांदाच अशा प्रकारची स्पर्धा भरवण्यात आली. सोलापूरमध्ये श्री मल्लिकार्जुन यात्रेनिमित्ताने हजारो भाविकांच्या उपस्थितीत अग्निप्रवेश सोहळा संपन्न झाला. यावेळेला पारंपरिक वाद्यांच्या गजरात या गावामध्ये मिरवणूक काढण्यात आली. वेंगुर्ल्याचं ग्रामदैवत श्रीदेवी सातेरी मंदिरात हापूस आंब्याची सजावट करण्यात आली. मंदिराला 1000 फळं वापरण्यात आलेली आहेत. ही फळांची सजावट पूजा भाविकांसाठी आकर्षण ठरते. जळगावच्या पारोळा तालुक्यातील देवगाव इकडे दुधाई नाल्याच्या महादेवाच्या प्राचीन मंदिरात महादेवाची यात्रा भरवण्यात आली. यासाठी भव्य कुस्त्यांच्या दंगलीचं आयोजन करण्यात आलं.
आणि एक महत्त्वाची बातमी समोर येते. विक्रोळीमध्ये बेस्ट बसने कारला मागून जोरदार धडक दिलेली आहे. या अपघातात कारमधील 2 प्रवासी किरकोळ जखमी झालेत, तर बेस्ट चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. या अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडिओ आता समोर आलाय. विक्रोळीमध्ये ही सगळी घटना घडली आहे. बेस्ट बसची कारला जोरदार धडक बसली आहे. आपण डॅशकॅम मधला हा व्हिडिओ बघतो. या बातमीनंतर बुलेटिनमध्ये वेळ झाली. इकडे थांबण्याची. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.